हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? बघा मित्रांनो, आपण शेवटच्या लेक्चरला आपला चॅप्टर फिनिश केला होता. त्याचं नाव होतं हीट. हीट या चॅप्टरमध्ये आपण खूप साऱ्या कन्सेप्ट बघितल्या, जसं की टेम्परेचर आणि हीट मधला डिफरन्स आपण बघितला. त्यानंतर आपण लॅटेंट हीट काय असतं ते बघितलं. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, anomalous behavior of water, study of anomalous behavior of water by Hooke's apparatus, आणि त्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, हीट एक्सचेंज, अशा खूप साऱ्या कन्सेप्ट आपण समजून घेतल्या. ह्यावरती आधारित काही प्रॉब्लेम्स हे सुद्धा आपण आपल्या त्या लेक्चरला त्या चॅप्टरमध्ये संपवले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे आपण नवीन चॅप्टरला आता सुरुवात करणार आहोत. जो चॅप्टर आपण आज घेणार आहोत, सुरुवात करणार आहोत, तो आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इट इज चॅप्टर नंबर 6 फ्रॉम युअर सायन्स 1. And in this chapter we are going to learn about the refraction of light itself, the chapter name, the laws of refraction, then the refractive index and the dispersion of light. या चॅप्टर मध्ये आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन हा भाग आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण याच्यामध्ये शिकणार आहोत लॉज ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम. त्यानंतर आपण बघणार आहोत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे अपवर्तनांक बिंदू. आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत तर डिस्पर्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपस्करण. मग एक एक करून आपण या सगळ्या मुद्द्यांची चर्चा या चॅप्टर मध्ये करणारच आहोत. मग चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही निश्चितच ऐकलं असेल रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा एक शब्द. म्हणजे काय? प्रकाशाचे परावर्तन. इन युअर प्रिव्हियस स्टँडर्ड यू लर्न अबाउट दिस रिफ्लेक्शन ऑफ लाईट. डू यू रिमेंबर व्हॉट इज रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड व्हॉट आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट? प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय आणि प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम काय आहेत? आठवतंय? तिथपासूनच याची सुरुवात होते. बघा, कॅन यू रिकॉल मध्ये प्रश्न आहेत आपल्याला की व्हॉट इज अ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा प्रकाश एका सरफेस वरती आदळतो, एखाद्या पृष्ठभागावरती आदळतो, तेव्हा हा प्रकाश तिथं आदळल्यानंतर बाउन्स बॅक होतो. म्हणजेच तो परत फिरतो, उलट दिशेने वापस येतो त्या सोर्सला, त्या सरफेसला, त्या पृष्ठभागाला आदळून. त्या घटनेला आपण प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतो. बरोबर की नाही? जसं की बघा, तुम्ही आरसा चमकवता, म्हणजे आरशावरती प्रकाशाची किरणं येतात आणि मग तो फोकस तुम्ही तुमच्या डिझायर म्हणजे तुम्ही जिथं पाहिजे तिथं तो लाईट काय करता? फिरवता. म्हणजे आरशावरती, आरशाच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे काय होते? परावर्तन होते. बरोबर ना? तो रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. मग फक्त आरसा हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे का? तर अजिबात नाही. तुम्ही बघता की स्टीलच्या, तुमच्या घरी भांडे असतील, स्टीलचे चम्मच असतील, स्टीलच्या वाट्या असतील, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आपला चेहरा दिसतो, है की नाही? मग कसं काय? तर प्रकाशाची किरणं आपल्या चेहऱ्यावरती पडतात, त्याच्यामध्ये दिसतात आणि त्याचं पुन्हा रिफ्लेक्शन आपल्या डोळ्यांमध्ये जातं. म्हणूनच आपण बघू शकतो ना. मग या भांड्यांवरतून सुद्धा ही भांडी चमकतात, आपल्याला शायनी दिसतात. रिझन आहे त्यांच्यावरती प्रकाश पडतो आणि ते रिफ्लेक्ट होतं. बरोबर ना? सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट? प्लीज सी, व्हेन अ रे ऑफ लाईट फॉल ऑन एनी ओपेक, ओपेक म्हणजे अडथळा, सरफेस, पृष्ठभाग, म्हणजेच असा अडथळायुक्त कोणताही पृष्ठभाग ज्याच्यावरती प्रकाशाची किरणं जेव्हा पडतात, दे टर्न बॅक, त्याच्यावरती आदळून ते वापस फिरतात. दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि ह्याच प्रक्रियेला, ह्याच प्रोसिजरला काय म्हणतात? तर प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. जसं बघा, प्रकाशाचे परावर्तन आपण असं शिकलो की हा एक प्लेन सरफेस आहे, बरोबर आहे, सरळ पृष्ठभाग आहे, आणि याच्यावरती हा प्रकाशाचा किरण असा पडला.
सी, जरा व्यवस्थित काढतो, स्ट्रेट लाईन सी, दिस इज द रे ऑफ इन्सिडेंट. हा प्रकाश याच्यावरती पडला. आता या पृष्ठभागावरती जेव्हा प्रकाश पडतो, जर तो ह्या दिशेने पडला असेल तर प्रकाशाचा किरण ह्याच्यावरती आदळून काय होतो, बाउन्स बॅक होतो, तो वापस फिरतो, तो काय होतो, परावर्तित होतो. आपण याला काय म्हणतो, परावर्तित होतो. आणि मग जर इमॅजिनरी लाईन तुम्ही याच्यामध्ये काढली, हिला आपण नॉर्मल एन असं म्हणू, आणि हा जो इन्सिडेंट रे याला पी म्हणू, हा जो पी आहे हा इन्सिडेंट रे आहे, आणि हा जो क्यू आहे हा रिफ्लेक्टेड रे आहे, आणि हा जो एन आहे ही काय आहे, नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजेच काय, त्याला मध्यगा असं म्हणतात. ठीक आहे, ही नॉर्मल आहे किंवा स्तंभिका असं म्हणतात. मग ह्या वरून आपल्याला प्रकाशाचे नियम समजतात, प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम, द लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट, जे प्रिव्हियस स्टँडर्डला आपले झाले होते. आपण फक्त उजळणी करतोय त्याची, की हा जर सपाट पृष्ठभाग आहे, याच्यावरती पी नावाचा किरण पडतोय, तो या पृष्ठभागावरती आदळेल आणि तो काय होईल, बाउन्स बॅक होईल, तो क्यू म्हणून बाहेर पडला. मग त्याच्या मधोमध आपण एक काय काढली, मध्यगा काढली, स्तंभिका काढली, त्याला एन असं नाव दिलं. मग ह्यावरून प्रकाशाच्या परावर्तनाचे 3 नियम कोणकोणते. प्रकाशाच्या परावर्तनाचे 3 नियम. सगळ्यात पहिला नियम हा आहे की इन्सिडेंट रे म्हणजे आपला पी आणि रिफ्लेक्टेड रे म्हणजे क्यू अँड नॉर्मल लाईज इन अ सेम प्लेन, ते एकाच प्रतलामध्ये असतात. म्हणजे बघा, तिन्ही जे पॉइंट आहे ना, तिन्ही जे आहेत ते एकाच प्रतलामध्ये आहे, एकाच काय आहे, प्लेन मध्ये आहे. हा पहिला नियम. दुसरा, अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. काय, अँगल ऑफ इन्सिडेंट, मध्यगापासून हा जो अँगल आहे याला आपण म्हणू अँगल ऑफ इन्सिडेंट, तो बरोबर भरतो कशाशी, अँगल ऑफ रिफ्लेक्शनशी. सो अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सो दिस इज द सेकंड लॉ, हे ना. मग फर्स्ट लॉ आपण बघितलं की काय, ऑल इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईज in the same plane. The second law that we saw is angle of incident is equal to angle of reflection. Angle of incident is equal to angle of reflection. So these are the laws of reflection of light. बरोबर आहे का? मग आता आपण सुरुवात करणार आहोत की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट काय आहे. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. बघा तुमच्या स्क्रीनवरती. When we have seen that generally light travels in a straight line, because of this, if an opaque object lies in its path, a shadow of the object is formed. We have also seen in previous classes how these shadows changes due to the change in the relative positions of the source of light and object. But light can bend under some special circumstances as we will see below. In previous standard, मागच्या भागामध्ये आपण शिकलो, मागच्या इयत्तेमध्ये, की प्रकाश हा जो आहे हा कोणत्याही पृष्ठभागावरती जेव्हा आदळतो तेव्हा तो त्याच्यावरती आदळून पुन्हा वापस फिरतो, आणि ह्यालाच आपण प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतो. मग त्याच्यानंतर आपण ते शिकण्यासाठी हे बघितलं की ज्या शॅडोज आहेत, ज्या सावल्या आहेत त्या बदलतात जेव्हा हे प्रकाशाचा सोर्स बदलतो किंवा तो ऑब्जेक्टची पोझिशन, जागा बदलते तेव्हा. पण काही कंडिशन मध्ये प्रकाश हा काय होतो तर आदळून वापस न फिरता तो त्या माध्यमामध्ये शिरतो, त्या मीडियम मध्ये शिरतो, आणि यालाच आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि त्याचा अभ्यास आपण आता करणार आहोत. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन दॅट अ स्लाइड इज देअर, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इन दॅट यू हॅव टू ट्राय दिस. तुम्हाला आता हे करून बघायचं आहे. बघा, ट्राय दिस. मटेरियल तुम्हाला त्याच्यासाठी पाहिजे ग्लास, त्याच्यानंतर 5 रुपी कॉइन, पेन्सिल, मेटॅलिक वेसल, अशा काही गोष्टी तुम्हाला पाहिजे. ऍक्टिव्हिटी 1 काय आहे ती बघा. टेक अ ट्रान्सपरंट glass and fill it with water
dip some portion of the pencil vertically in water and observe the thickness of the portion of pencil in water. Now keep the pencil inclined to the water surface and observe its thickness. Second activity बघा. Take a 5 rupee coin in a metallic vessel. Slowly go away from the vessel. Stop at one place when the coin is disappeared. Keep looking in the direction of the coin. Ask your friend to slowly fill water in the vessel. Will you be able to see the coin once the level of water reach to the certain height? Why does this happen? In both the cases, the portion of the pencil inside water appears to be thicker than portion above the water. In the second case, the pencil appears to be broken near the surface of water. And why it is happened? बघा मित्रांनो, तुम्हाला दोन ऍक्टिव्हिटी करायची आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट समजण्यासाठी. प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय? जसं आपण बोललो की प्रकाश एका पृष्ठभागावरती जेव्हा आदळतो तेव्हा तो बाउन्स बॅक होतो, तेव्हा तो टर्न बॅक होतो आणि ह्यालाच आपण प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. मग प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम पण आपण बघितले. आता आपण बघणार आहे काही सिच्युएशन मध्ये, काही घटनांमध्ये की प्रकाश हा बेंट होतो, म्हणजेच तो बाउन्स बॅक न होता तो त्या माध्यमामध्ये शिरतो आणि त्याची दिशा थोडीशी बदलतो. मग असं का करतो हा प्रकाश? आणि प्रकाशाच्या या गुणधर्मामुळे काय कोणकोणत्या घटना घडतात, तर हे समजून घेण्यासाठी आपण एक ऍक्टिव्हिटी केली. जसं की एक आपण काचेचा ग्लास घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण व्हर्टिकली म्हणजेच अगदी स्ट्रेट अशी पेन्सिल त्याच्यामध्ये बुडवली. मग पेन्सिल बुडवल्यानंतर जेव्हा तुम्ही बाजूने बघताय त्या ग्लासामध्ये त्या पेन्सिलला, बुडवलेल्या पेन्सिलला, तेव्हा तुम्हाला काय जाणवतं? तर जी पेन्सिल हवेत आहे, म्हणजे जी ग्लासातल्या पाण्यामध्ये बुडलेली नाहीये, तिचा आकार जेवढा आपल्याला दिसतो त्याच्यापेक्षा जास्त फुगलेला आकार तिचा पाण्यामध्ये दिसतो. असं कसं झालं? पेन्सिल जाडी झाली का काय? तर नाही. हे घडून आलं कशामुळे? रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे. कशामुळे? रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे. मग ही प्रकाशाची जी पेन्सिलची जी थिकनेस आहे ती पाण्यामध्ये एकाएकी वाढली. करून बघा. त्याच्यानंतर आपण काय केलं की ह्या पेन्सिलला वाकडं ठेवलं त्या पाण्यामध्ये. ग्लास आहे, आता ग्लासमध्ये सरळ पेन्सिल तर उभी राहू शकत नाही, तुम्ही ती हाताने धरून ठेवली होती. मग जी पेन्सिल पाण्यामध्ये बुडलेली होती ग्लासामध्ये तीही पेन्सिल आपल्याला जाडी दिसली. पण जसं पाण्याच्या सरफेस वरती तुम्ही आले तिथपासून वरती हवेत जी पेन्सिल होती तिची जाडी तर नॉर्मल दिसली, म्हणजे जेवढी होती तेवढीच, कमी. खाली पेन्सिल पाण्यात बुडलेली जाड. मग आता तुम्ही काय केलं, पेन्सिल आपल्याला ठेवायचंय तर अशी सरळ तर ती उभी राहू शकत नाही. मग तिला काय केलं तुम्ही, त्या ग्लासामध्ये आडवी ठेवली, म्हणजे एक टोक एका बाजूला एक टोक वरती. मग हिचा मॅक्झिमम पोर्शन आता पाण्यामध्ये बुडलेला आहे, पण थोडासा भाग काय आहे वरती आहे. जसं पाणी तुम्ही फुल भरून नाही घेतलेलं आहे ना, त्या गळ्या किंवा त्याच्या हाफ लेवल पर्यंत पाणी भरून घेतलेलं आहे. मग जेव्हा तुम्ही आता ही पेन्सिल इन्क्लाइन केली, म्हणजे अशी तिरपी ठेवली, तेव्हा काय होईल बघा. मग जर तुम्ही वरून बघताय त्या पेन्सिलला तर त्या पेन्सिलचे तुकडे झाल्यासारखे तुम्हाला दिसेल. आणि हा जो तुकडा आहे त्या पेन्सिलचा तो एकदम सरफेस जवळ दिसेल. म्हणजे पेन्सिल अशी सरळ तिरपी तुम्हाला दिसते, तिरपी दिसतीये, पण पाण्याचा सरफेस जिथं आहे तिथं ती अशी वर आलेली दिसेल, अशी बेंड झालेली दिसेल, जसं काही पेन्सिलचा तुकडा झालेला आहे ना. पण ती पेन्सिल तर पाण्याच्या आतमध्ये सरळ आहे, आपल्याला माहितीये तुकडा वगैरे काही झालेला नाही तिचा. मग असं का झालं? का ती पेन्सिल पाण्याच्या सरफेसच्या खाली जी दिसते आपल्याला तर ती अशी वर आलेली दिसते? का असं होतं? हा एक प्रश्न. त्यानंतर दुसरी एक ऍक्टिव्हिटी आपण केली की आपण एका व्हेसल मध्ये काय केलं, एक 5 रुपयाचा कॉइन टाकला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं तर तो कॉइन असा ठेवलेला आहे आणि आपण त्या कॉइनला पाहत पाहत, त्या व्हेसलला पाहत पाहत पाठीमागे चाललोय. नजर तुमची त्या व्हेसलवरतीच आहे, पण तुम्ही पाठीमागे चाललाय. अशा ठिकाणी जाऊन थांबा की जो कॉइन आहे त्या व्हेसलवर ठेवलेला तो तुम्हाला डिसअपियर होईल. तो दिसणार नाही. आता काय करा, आता तुमच्या मित्राला तिथं ज्या पॉइंटला तुम्ही थांबलेले तुम्हाला कॉइन दिसत नाही, पण तुम्ही त्याला पाहत पाहत आलेले, तुम्हाला माहिती तो कॉइन तिथंच आहे. आता तुमच्या मित्राला अगदी हळुवारपणे त्या भांड्यात पाणी ओतायला लावा.
जसं एका विशिष्ट लेवलला पाणी पोहोचेल तुम्हाला तो कॉइन दिसायला लागेल, जो आतापर्यंत दिसत नव्हता. मग फक्त पाणी टाकल्यामुळे झालं काय की तो न दिसणारा कॉइन दिसायला लागला, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला. तर इथं सुद्धा तो कॉइन दिसण्यापाठीमागे जे कारण आहे ते आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मग जास्त वेळ न दवडता काय आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपवर्तन म्हणजेच काय, तर बघा, लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन व्हेन गोइंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना तो त्याची दिशा बदलतो आणि प्रकाशाच्या ह्याच गुणधर्माला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतात. व्हेन लाईट ट्रॅव्हल थ्रू वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम, प्रकाश जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो तेव्हा प्रकाश त्याची दिशा बदलतो, त्याला म्हणतात काय, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मग पारदर्शक माध्यम म्हणजेच काय, जसं हवा बघा, ऍटमॉस्फिअरिक एअर हे पारदर्शक माध्यम आहे, प्रकाशाच्यातून ट्रॅव्हल होतो म्हणून तर आपल्यापर्यंत पोहोचतो. दुसरं पारदर्शक माध्यम इथं आपण येतो तो वॉटर, पाणी, पाण्यातून प्रकाश आरपार जातो ग्लास मधून. जर तो ग्लास काचेचा असेल, नाही तर स्टीलचा ग्लास घेऊन बसणार, मग तुम्हाला आरपार दिसेल का त्या ग्लास मधून? नाही. मग काचेचा ग्लास याच्यासाठी पाहिजे आपल्याला. ठीक आहे. मग आता बघा की काच आहे की नाही, आता हे पण झालं काचेचा ग्लास म्हणल्यावर तो सुद्धा पारदर्शक मीडियम झालं, पाणी हे सुद्धा पारदर्शक मीडियम झालं, नाही का. मग हे सगळे पारदर्शक माध्यम आहेत, पण ही वेगळी वेगळी आहे. जसं हवा वेगळं माध्यम आहे, एअर, गॅसेस स्टेट मध्ये, लिक्विड म्हणजे वॉटर आहे, आणि सॉलिड मध्ये ग्लास आहे, काच आहे की ज्याच्यातून प्रकाश आरपार जातो. मग जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये जेव्हा प्रकाश जातो तेव्हा तो त्याची दिशा बदलतो आणि यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. काय? When light travels from one transparent medium to another transparent medium, it changes its direction and this is called as a refraction of light. Right? मग प्रकाश असं का करतो? Why the light do such properties? मग ह्या सगळ्यांचं उत्तर आपण बघणार, पण कधी? पुढच्या लेक्चरला. तर ह्या लेक्चरला आपण काय घेतलं, इंट्रोडक्शन घेतलं, रिफ्लेक्शन ऑफ लाईट पार्ट रिपीट केला आणि त्याच्यानंतर आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईटची डेफिनेशन घेतली. या चॅप्टरचा पुढचा भाग आपण बघणार पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत स्टे इन होम, स्टे हॅपी अँड कीप लर्निंग. थँक्यू.